व आशा, ह्या दोघी जणी येते की नाही येत? काल म्हणत होत्या येतो आम्ही वांगे तोडाले, येतो आम्ही वांगे तोडाले. वेळेवर मारते काय बाई ही चाट? काय माहित, काल तर म्हणत होत्या येतो बाई लवकर, येतो बाई वेळेवर. 6 वाजता निघू म्हणे घरून, अजून तर निघालच नाही. म्या येले सकाळीच 8 वाजता पाठवलं की पाणी भरून ठेवा, कॅरेट बिरेट लावून द्या बरोबर वांगे तोडासाठी. ह्या दोघी जणी येणार नाही तर मग का आपण दोघी जणीच वांग तोडायचे का? पाहू ना आता येते की नाही येत. पण समजायला पाहिजे ना तेले, याचं असलं तर ह्याव म्हणाव, नाही याचं असलं तर नाही म्हणाव. जबरदस्ती आहे काय? तसं असलं तर आपण दुसरीकडे बाया पाहतो. मग काल नाही म्हणलं असतं तर आपण तयारी नसती केली. मग काय आता आपण दोघी जणींनाच जाऊ काय? दोघी जणी मिळून किती वांगे तोडणं होईल? नाही होत दोघी जणीनं. आता वाटलं हायत आपण चौघी जणी, आपण दोघी, ते गौरीताई आणि एक मंदाताई, मग झालं चौघी जण मिळून झाले असते तोडणार. आता ह्या दोघी तर येऊन नाही राहिल्या, नाही तर झाले असते वांगे तोडून. बापा बापा, गौरीताई एवढा उशीर यासाठी? आणि मंदाताई येते की नाही येत? येते, ते येऊन राहिली ना. ते म्हणे डब्बा बांधून ठेवतो, म्हणे डब्बा बांधून येतो, तुम्ही व्हा समोर, मी तुमच्या मागच आली. चला मग आपण निघू, आपल्या मांग येतेच मग ते. आम्हाला वाटलं की तुम्ही दोघी जणी येऊनच नाही राहिला, मग आम्हा दोघीलाच वांगे तोडायला जायला लागते का काय माहित. नाही व रूपा, असं म्हटलं ना होईन काय? हाव म्हटलं होतं ना काल, तर आता याच लागते, येऊनच राहिलो. चला मग चला, पहिलेच उशीर होऊन राहिला आपल्याला. हा हो चला. आव चलता काय वावरात? थोडेसे संत्र जांभा आणाव म्हटलं छायासाठी. आता आम्ही चाललोच तर घेऊन जाईन. आता चंद्रकला, बबिता, मी आहे तर सोबत घेऊन जाणं होते. बापरे, तू तर अशी बोलून राहिली जसं काय तू डोक्यावरच घेऊन चालली एवढं सारं वजन. गाडीतच नेणं आहे ना, गाडी लोक नेणं आहे, मग तर गाडीतच ठेवून देशील. ते तर आहेच म्हणा, गाडीतच घेऊन जाईन. आता इथूनच बस स्टँड पर्यंत नेतो म्हटलं. हात नाही दुखत काय? हा ओझं राहते ना, भारी राहते, हात दुखते पकडू पकडू. आता कपडे आहे, कपड्याची बॅग आहे, त्याच्यानं म्हणून राहिली मी. हा दोघी तिघी संघ आहे तर नेणं होते. थोड्या वेळ मी पकडन, थोड्या वेळ चंद्रकला पकडन, थोड्या वेळ बबिता, तर असं संघ संघ नेणं होऊन जाते. तर कधी चालल्या मग तुम्ही? तसं करतो मग उद्याची तयारी. तसे गहू घेऊ पेरून झाले की नाही, उद्याची करतो मी तयारी, मग मस्त फिरून येतो. राहायचा आता मग मस्त तुम्ही 4-5 दिवस. 4-5 दिवस? 4-5 दिवस कायले राहा लागते? उद्या जा, उद्याच परवाच्या दिवशी राहा वाटल्यास, आणि 13 सकाळी चालले या. मग 4-5 दिवस काय राहा लागते? 13च्या दिवशी वापस. मग एवढा तिकीटचा खर्च जाईल तर झाले तरी पुरते काय? मग तिकिटाचे पैसे खर्च करन, तुम्ही म्हणता की रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी चाललं या. आम्ही एका दिवसासाठी नाही चाललो, राहीन 5-6 दिवस, 1 हप्ताही लागू शकते. हा बापरे, 6-7 दिवस? मग आम्ही इकडे काय खावा बाई? काय खावं म्हणजे? घरी हाय नाही काय काही? घरी भाजीपाला आहे, डाळी आहे, धान्य आहे, सर्वच आहे. हा सगळंच आहे घरी. मस्त बनव जा आणि जेवण कर जा. मी काय घर काय डोक्यावर घेऊन नाही चालली संग. हा आता कसं मला बनवता येत नाही ना व, म्हणून मग मी तुला म्हणून राहिलो की बाई लवकर येजो. मग कसं आता प्रकाश बी कामाला जाते की नाही, मग त्याच्याने काही बनवणं होत नाही, त्याला घाई घाई जा लागते सकाळून, म्हणून म्हटलं तुला लवकर येजो, बाकी काही नाही. बनवून घेते तो, बनवता येते त्याले. लहान मोठ्या भाकरी तो थापटून घेते बरं. हा तुम्ही बी काम करू लाग जा, भाजी करू लाग जा आणि भांडे घासू लाग जा, होऊन जाते. मग मी आता उभ्या उभ्या गोष्टीच करून राहिले. चला ना वावरात, थोडेसे संत्रन जांब पाहिल म्हटलं. तुरीच्या शेंगा पाहिल्या असत्या, पण भराच्याच आहे तुरीच्या शेंगाई, नाही तर नेणं झालं असतं आता. हो ना, भराच्याच अजून तुरीच्या शेंगा भराच्याच आहेत चांगल्या. अजून आता फुसक्या फुसक्या आहेत, अजून भरायला जरा 15 दिवस लागतात त्याला. अजून कसं व आता हे शेतकरी लोकायले हा निसर्ग बी साथ देत नाही ना व, देव बी साथ देत नाही. मग त्यामुळे ते कसं सगळे पिकं लेट होतात, बरोबर येत नाही. ज्या टायमाला जे व्हायला पाहिजे ते सगळं होतच नाही ना. भराच्याच अजून तुरीच्या शेंगा जरा 15 दिवस झालं की मग पाहू आता येतील तर मग काय कसं काय. तर 15 दिवसानं मग कोण जाईन डबल? मग जेवढं आहे तेवढंच घेऊन जातो मी आता. संध्याकाळ होते मग अजून. संध्याकाळ होते म्हणते? हा सकाळपासून फकाल्या करत बसली त्या बायाचं. काय त्याचं लाडक्या बहिणीचे काय गप्पा चालू आहेत देवजणी. अहो येतील ना तुमचे पैसे आता, तरी दिवसभरची गप्पा चालूच आहेत त्याच्या. मग आता संध्याकाळी येऊन सांगतो तुम्हाला की चला वावरात, चला वावरात, असं असते का माय? चला ना मग लवकर निघा घराच्या बाहेर. बबिता, येतो मी वावरातून. काका काकू कुठे चालले हो माझ्या जोडीनं? काका काकूले शॉपिंगले घेऊन चालले का? कुठे व बाई, कायची शॉपिंग? वावरात चाललो आम्ही. वावरात चालले का तुम्ही? मला वाटलं की शॉपिंगलेच चालले.
मला वाटलं जोडीनं चालले की बा शॉपिंगला चालले असन. नाही व बाई, वावरात चालले मी. उद्या छायाच्या घरी जातो म्हटलं, तर आज म्हटलं वावरातून संत्रण जांब घेऊन याव. आता पोरी पहिले आशा राहते की बा माई काही आनंद, माई काही ना काही आनंद बा. तर आता घरचं वावर आहे तर घेऊन जा म्हटलं संत्रण जांब. हो हो हो, वाट पाहत असन ना. मग तुम्ही कधी चालल्या? उद्या? हो, उद्या जातो म्हटलं 2-4 दिवसासाठी. हो काय? मग काकाजी चालले सन तुमच्या संग, नाही का हो काकाजी? नाही नाही बाई, माया काही नंबर विंबर नाही आहे. सध्या शांता काकूचा नंबर आहे आणि सुनबाईचा आणि एक चंद्रकला, या तिघीच जणी चालल्या. लेडीज. असं तिघीच जणी चालल्या काय? या मग मस्त घुमून फिरून. हो, पण थंडीची ना जायची इच्छा नाही होऊन राहिली. आता थंडी वाढली ना, पण ते म्हणते ये नाही वाट पाहते ते. दिवाळीतच म्हणे ते की पहिले गहू घेऊ पेरून द्या म्हणे आणि त्यानंतर या म्हणे मग माझ्या घरी. आता गहू हरभरा पेरून झाला म्हटलं तर आता या एक चक्कर मारून. हो ना, या लागते जरा घुमून फिरून, जरा बरं वाटते. चल मग येतो मी. हो या. मंदाताई, सुट्टी नाही घेत काय? 5चे 5:15 झाले ना. घ्या ना सुट्टी, मागा ना सुट्टी तुमच्या जाऊबाईले. माय, मला कायले म्हणता बापा? मी काय वावराची मालकी नाही काय? म्हण ना, रुपालेच म्हण, नाहीतरी 5चे 5:15 झाले. तेच तर म्हणून राहिली. मग आता 5:15 झाले, मग बातच 6 होते, मग अंधारी पडते. मग आपण घरी कधी जाऊ? अंधारात? लहान दिवस आहे, बातच दिवस डुबते. म्हणून राहिली चला लवकर, नाही तर अंधारात जावं लागन. चला लवकर मग. हाव माय बाई, चला आता लवकर, राहू द्या काम. अंधारात गेल्यापेक्षा आताच निघू लवकर. वाटल्यास उद्या येऊ सकाळी लवकर. मंदाबाई, एवढे 2-4 झाडाची वांगे घेऊन घ्या, मग चला घरी. बापा 2-4 झाडाचे वांगे तोडायला टाइम नाही लागत का हो बाई? झाला ना आमचा टाइम, दे ना बाई सुट्टी. घ्या ना 2-4 झाडं गौरीताई, तेवढेच वांगेही तोडणं होते आणि तुमची पातही पूर्ण होऊन जाते. मग चला मग घरी. तसंही आता 2-4च तर झाडं राहिले. तर घेऊनच घ्या मग. तसंही सकाळून आपण उशिराच आलो ना. आय बाई, लेट आलो म्हणून काय अशी करतं का हो बाई तू? आता आज आम्ही लेट आलो तर उद्या सकाळून लवकरच येईन ना. आता जाऊ दे माय, उद्या सकाळी लवकर येऊ. तू आता आम्हाला सुट्टी देऊन दे. उद्या सकाळून मी लवकर येईन आणि हे पात पुरवून देईन आणि मग नवीन पात घेईन. हो ना रुपाताई, देऊन दे ना सुट्टी. तसंही आता 5:15 वाजले ना, दे ना सुट्टी आम्हाला. 5:45 अंधार होते ना, त्याच्यानं म्हणून राहिलो आम्ही. बरं, चला मग आता आपण निघू. तसं तुम्ही आता एका भाजीचे वांगे घेऊन घ्या. तूच देऊन दे ना तुझ्या हातानं. आता आम्ही कसं घ्या आमच्या हातानं? हो ना, बरोबर आहे तिचं. नाही तर मग असं होईल की हिनं जास्त नेले, तिनं जास्त नेले, त्यापेक्षा तुझ्याच हातानं तू दे. नाही व, तशी नाही म्हणत मी. नाहीतरी म्या म्हटलं तर काय तुम्ही काय थैले भरून घेऊन जाणार आहे काय? काही पण घेऊन जा ना, एका भाजीपुरती घेऊन जा. कोणाला कसे पाहिजे कसे नाही, भरताचे घेऊन जा, नाही तर लहान वांगे घेऊन जा भाजी करायला. तुमच्या मनानं घेऊन जा एका भाजीचे. घेऊन जाईन आम्ही 2-4 वांगे. मी काय म्हणतो रुपा, तुरीच्या शेंगा असतील ना वावरात? भरल्या असन ना आता शेंगा? तुरीच्या शेंगा आहेत वावरात, पण भराच्या आहे अजून. फुलावर आहे. काही शेंगा आता लागून राहिल्या हळूहळू, पण भराच्याच आहे. आहो काय व, मला वाटलं की भरल्या असन तर एका भाजीच्या निघाल्या तर बरं होईन, तर एका भाजीच्या मी घेऊन जात होती. आहो काय, भराच्या आहे ना, 15-20 दिवसानं भरते. जा ना, तोपर्यंत आपले वांगे येते तोडाले, तर तेव्हा घेऊन जा. तू तर 15 दिवसाची सांगतं. मी आता आजच विचार केला होता की बा रुपाच्या वावरातून आज एका भाजीच्या शेंगा घेऊन येईन. त्यात तू बी नाही म्हणून राहिली. इथं जवळपास कोणाच्या वावरात आहे काय तुरीच्या शेंगा? माहित आहे काय तुले? नाही वा, अजून त्याच्या शेंगा भरल्या असतील. अजून कोणाच्या वावरात भरल्या काय शेंगा? नाही बाई, मला तर एवढं काही माहित नाही. पण आमचं कसं पेरणं लय लेट झालं, त्यामुळे शेंगाही लेटच आल्या. आता येतील. का हो रुपा, शांता काकूच्या वावरातल्या शेंगा भरल्या असन ना? भरल्या असन. तिथं चांगल्या झाडझुके लोक शेंगा लागलेल्या आहेत, तर येता जाताना दिसतेच. काय माहित आशाताई, माहित नाही मला भरलाय काय. तर मी काही गेलीच नाही ना तिकडे, दुरूनच पाहतो फक्त. चलता काय मग घरी जाता जाता पाहून घेऊ. शेंगा भरल्या असन ते एक मूठ घेऊन जाऊ घरी. भाजी होते त्याच्यात. नाही गौरीताई, कायले कोणाच्या वावरातल्या शेंगा घ्यायच्या? कोणाला दिसलं तर काय म्हणत? चांगलं नाही बरं हे वावरात जाणं दुसऱ्याच्या. काय होते,
चला ना. ते काकाजी आता वावरात नसतील, गेले असतील ते घरी. काही नाही होत, चला ना पटकन, चुपचाप जाऊ आणि एका भाजीच्या शेंगा घेऊन घेऊ. एक काम कर जा, की गावात कोणाला सांगज नका, हां, नाही तर मग कोणाला माहीतच नाही होत कसंही. नाही नाही बापा, मी नाही येत, मी नाही तयार बाई यासाठी. मला माहीत आहे, तूच सांगशील, तूच पुऱ्या गावात डिंडोरा पिटवशील की आम्ही शेंगा आणल्या करून. असं नाही गौरीताई की गावभर करायचं, पण त्या वावरात शांताराम काका नाही तर तो प्रकाश भाऊ असन तर मग त्या वावराचे आता तसे कामच सुरू आहे. आता ओली त्याचे कामं सुरू आहे, तुरीले पाणी देणं सुरू आहे, तर ते बसले असतील कोणत्या कोपऱ्यात आपल्याला माहित होईल काय? कायले कोणाच्या वावरात जाऊ बापा? मला नाही पटत हे. अशीच आहे ना तू, एवढा काही विचार करत बसू नको. चल तू माया संग. दोघी बी येतात माया संग, चलता ना हो तुम्ही. पण एक गोष्ट मानू का गौरीताई, मंदाताईचं बरोबर आहे, फालतू कोणाला दिसलं तर. नाही दिसत ना आपण, नाही दिसत. तुम्ही फक्त चला माया संग, आपण एका बाजूनं जाऊ, नाही दिसणार आपण कोणाले. आणि एका भाजी शेंगा घेऊन घेऊ. दिसलं तर सांगून देऊ की घेतल्या बाई एका भाजीच्या शेंगा. आता दिसलं तर एवढं काय आहे, एवढं कायले भ्या लागते. मी सांगन तेले की एका भाजीच्या शेंगा घ्यायला आलो होतो म्हणून आम्ही सगळेजणी. आता माया घरी की वावर नाही म्हणून त्याच्या वावरातल्या शेंगा घ्यायला लागते. कंदी मंदी मी विकतही आणतो म्हणा, पण आता म्हटले घेऊन जाओ. तुम्ही काही एवढं घाबरू नका, मी आहे, मी काकाजी सोबत बोलन. आपण एका भाजीच्या शेंगा घेऊन घेऊ आणि बस झालं. मग नाही झालं तर मी पाहून घेईन. भल्लीच आहे व तू. आता गौरीताईची इच्छाच आहे तर मग चला आता तिच्या संग. पहा बा तुमच्या हिशोबानं, आता तुम्ही म्हणूनच राहिला तर येतो मग मी तुमच्या संग. मी तुमच्या मागच राहीन, पुढे जाणार नाही तुमच्या. चालते ना बाई, तू फक्त धुऱ्यावर बसचो, वाटल्यास तर आम्ही शेंगा तोडायला जाऊ अंदर. चला चला बरं लवकर, मग अंधार होईन बरं. का हो रूपा, ते आम्ही तोडलेले वांगे कुठे ठेवा लागते? ते खोपडीजवळ नेऊन ठेवा लागते काय? तसं असन तर मग आम्ही घेऊन चलतो सोबत. आता खोपडीजवळ ठेवून द्या, ते येतील तर ते बैलबंडीत घेऊन येतील मग घरी. आपण समोर निघू, त्याला टाइम लागन. ते वांगे धुणं, कॅरेटात भरणं, काही पोतेत भरणं, मग बैलबंडीत ठेवा लागतील आणि मग घरी आणतील. आपण चाललो जाऊ, बंडीची काही वाट पाहत बसू नये. बरं बरं, ठीक आहे ना, चला मग.